मोर्शी रस्त्यावर असलेल्या सोफिया वीज प्रकल्पात स्थानिक कामगारांपेक्षा परप्रांतीय कामगारांची संख्या वाढली आहे। यातच त्यांना स्थानिक कामगारांपेक्षा वेतनवाढही करण्यात आली। स्थानिक कामगारांना वेतनवाढ करण्यात यावी याकरिता अनेकांनी सोफिया अधिकाऱ्यांकडे यापूर्वी मागणीही केली, मात्र त्यांना केराची टोपली दाखविल्याने शेवटी शुक्रवारी शेकडो कामगार पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी येऊन सुमारे 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। स्थानिक कामगारांना वेतनवाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। याकरिता ठाकूर यांची भेट घेण्यात आली। ठाकूर यांनी कामगारांच्या मागण्या पाहून लवकरच बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन देण्यात आले। आपल्या अमरावती जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे आलो होतो। रतन इंडिया पॉवर लिमिटेड ही जी डवरगाव कंपनी सुरू झाली, शेतकऱ्याच्या जमिनी लाटल्या, त्यांना रोजगाराची म्हणजे आश्वासन दिलं, परंतु तेही आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही। त्यासोबतच जिल्ह्यातले जे कामगार आहेत त्यांची सातत्यानं त्या ठिकाणी पिळवणूक सुरू आहे आणि हा प्रश्न 2014 पासून सन्माननीय शिवसेना नेते आनंदरावजी अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मांडत आहोत। या संदर्भात MD जे तत्कालीन MD जे कावळे साहेब होते यांच्यासोबत नागपूरला बैठक देखील झाली, करार देखील झाला होता, परंतु त्या कराराचं कुठेही पालन या कंपनीने आजपर्यंत केलं नाही। या उलट कामगारांनी बंद स्थितीतही या कंपनीला खूप मोठं सहकार्य केलं। कोरोना काळामध्ये जोखीम पत्करून सुद्धा कंपनी चालू ठेवली। ह्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या ठरल्या असताना देखील कामगाराची सातत्यानं पिळवणूक, त्याच्यामध्ये बेसिक जे आहे पगार दिलेला नाही, महागाई भत्त्यामध्ये कुठेही वाढ दिलेली नाही। महागाई भत्ता शासनाचा दर 6 महिन्यातून एकदा वाढतो, परंतु तेही मिळालं नाही। इन्क्रिमेंटही आजपर्यंत देण्यात आलेलं नाही आणि बोनस आणि इतर बाबी ज्या आहे म्हणजे 21 दिवसाचा जो पगार असतो तो कामगारांना बोनस म्हणून दिला पाहिजे अशी कामगार कायद्यात तरतूद आहे, ते सुद्धा केलेले नाही। आणि म्हणून आता आम्ही शेवटचा मार्ग म्हणून आंदोलनाचा हत्यार उपसला आहे। पण तत्पूर्वी शासनाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांच्या माध्यमातून जर आमचा प्रश्न मिटत असेल तर सामंजस्यानं, अन्यथा आता आम्हालाही शस्त्र उगारवू आणि ते शस्त्र म्हणजे आंदोलनात राहील, याची दखल कुठेतरी शासन पातळीवर घेतल्या जावी। म्हणून आज रोजी आम्ही कामगार सन्माननीय पालकमंत्री, त्यासोबतच कामगार राज्यमंत्री, त्याच्यासोबतच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस प्रशासन ग्रामीण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत आणि आंदोलनाची एक पार्श्वभूमी जी तयार झाली त्याच्यामध्ये सर्व कामगार आज एकवटला असून कंपनीचं काय होईल ते होईल, परंतु कामगाराचे हक्क आमच्या पदरात पाडून घ्यायसाठीचं आमचं आंदोलन राहील। निश्चितपणे याच्यामध्ये आमचा जो विभाग आहे जनसंपर्क, ज्या माध्यमातून लोकांशी संबंध, वृत्तपत्राची फार मोठी जबाबदारी आहे की वृत्तपत्रांनी सुद्धा आमच्या या सगळ्या याच्यामध्ये सहकार्य करावं, एवढीच अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कामगार। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।